अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांनी उद्योग उभारून रोजगार निर्मिती करावी यासाठी महामंडळाच्या योजनेअंतर्गत बँकांच्या वतीने कर्ज दिले जाते. मात्र कर्ज देण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याची सूचना बँक व्यवस्थापक यांना देऊन महामंडळाच्या लाभार्थ्यांना प्रलंबित कर्ज प्रकरणे त्वरित निकाली काढावी असे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मंठा तहसील कार्यालय येथे आढावा बैठकीत सांगितले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, तहसीलदार सोनाली जोंधळे, भाजपा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ, भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सरकटे, मनोज देशमुख आणि सर्व बँक अधिकारी यांची उपस्थिती होती. या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवलेल्या योजनांचा लाभ अधिकाधिक मराठा तरुणांनी घ्यावा आणि उद्योजक बनावे असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले. राज्य सरकारने महामंडळासाठी पुरेसा निधी दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी बँकांकडून अर्थसहाय्य मिळेल. आजपर्यंत मराठा समाजातील तरुण उद्योगांसाठी कधीच कर्ज मागत नव्हता. त्यामुळे यावेळी कर्जासाठी लागणारे कागदपत्र गोळा करण्यासाठी अडथळे येऊ शकतात. मात्र या महामंडळांबाबतची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे. कर्जासाठी अर्ज देखील ऑनलाईन करावयाचा आहे. यावेळी शहरातील मराठा समाजातील प्रतिष्ठित पदाधिकारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना.